नमस्कार मित्रांनो, द जी झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण MIDC 2025 भरतीसाठी मराठी व्याकरणवर आधारित प्रश्नोत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. खालील पर्यायी उत्तरातील तत्सम शब्द कोणता? खालील पर्यायी उत्तरातील तत्सम शब्द आहे मस्तक. तत्सम शब्द म्हणजे असे शब्द जे संस्कृत भाषेतून मराठी भाषेत जसेच्या तसे कोणताही बदल न करता होता आलेले आहेत. मस्तक हा शब्द संस्कृतमधून थेट मराठीत आला आहे. झोप हा शब्द संस्कृतमधून आलेला नाही. हा शब्द देशी किंवा तद्भव असू शकतो. दूध हा शब्द संस्कृत मधून दुग्धपासून आला आहे, पण त्यात बदल झाला आहे, त्यामुळे हा तद्भव शब्द आहे. इंजेक्शन हा शब्द इंग्रजी भाषेतून आलेला आहे, त्यामुळे हा परभाषीय शब्द आहे. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा. पुरामुळे लोकांचे टिंबटिंब नुकसान झाले. पुरामुळे लोकांचे अपरिमित नुकसान झाले. अपरिमित म्हणजे असंख्य, मोजता न येण्यासारखे किंवा फार मोठे. पुरामुळे होणारे नुकसान हे सामान्यतः खूप मोठे आणि मोजता न येण्याजोगे असते, त्यामुळे हा शब्द सर्वात योग्य ठरतो. आवर्जून म्हणजे मुद्दामहून किंवा प्रयत्नपूर्वक. हा शब्द या संदर्भात पूर्णपणे अयोग्य आहे. अफाट अफाट म्हणजे खूप मोठे. विशाल हे जरी लागू होत असले तरी नुकसानाच्या संदर्भात अपरिमित अधिक अचूक वाटते. असंख्य म्हणजे संख्या नसलेले. खूप जास्त हे अपरिमितच्या जवळचे असले तरी अपरिमित नुकसानच्या तीव्रतेवर अधिक भर देते. धर्मापासून धार्मिक तर धीट पासून धिटाई. धार्मिक हे धर्म या नामापासून बनलेले विशेषण आहे. त्याचप्रमाणे धिटाई हे धीट या विशेषणापासून बनलेले भाववाचक नाम आहे, जे धीट असण्याचा भाव किंवा गुण दर्शविते. इतर पर्याय: धारिष्ट्य हे धाडस या अर्थाचे नाम आहे. धाडस हे धैर्य किंवा शौर्य या अर्थाचे नाम आहे, पण धीट पासून थेट बनलेले नाही. धटिंगण हा उद्धट किंवा उर्मट या अर्थाचा शब्द आहे. अतिशय सुंदर देखणी वास्तू असे ताजमहालाचे वर्णन करता येईल. या वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी एक शब्द निवडा. या वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी एक शब्द असेल अप्रतिम. अप्रतिम म्हणजे ज्याला उपमा नाही. अतुलनीय, उत्कृष्ट, अतिशय सुंदर. ताजमहालाचे वर्णन करताना हे विशेषण अगदी योग्य ठरते, कारण त्याची अद्वितीय सुंदरता दर्शविते. इतर पर्याय आपण पाहणार आहोत. साधी. साधी म्हणजेच सामान्य किंवा सरळ. प्राचीन, जुने किंवा जुन्या काळातील. चांगली, साधारणपणे उत्तम पण अतिशय सुंदर देखणे या अर्थाचा तीव्रता यातून व्यक्त होत नाही. खालीलपैकी कोणत्या गटातील शब्द देशी आहे? खालीलपैकी डहाळी, ढेकूण, धोंडा हे शब्द देशी आहेत. देशी शब्द म्हणजे असे शब्द जे संस्कृत किंवा इतर कोणत्याही परकीय भाषेतून मराठीत आलेले नाहीत, तर ते मूळ मराठी किंवा प्रादेशिक बोलींमधून, द्रविडियन भाषेमधून आलेले आहेत. त्यांना देशीय शब्द असे म्हणतात. पोशाख, सामान, हकीकत हे शब्द फारसी किंवा अरबी भाषेतून आलेले आहेत. पगार, कोबी, हापूस. पगार पोर्तुगीज या भाषेतून आलेला आहे. कोबी पोर्तुगीज भाषेतून, हापूस पोर्तुगीज. अल्फोन्सो या शब्दावरून. विळी, चाकरी, किल्ली. विळी हा देशी, चाकरी हा शब्द फारसी, किल्ली हा कानडी भाषेतून आलेला शब्द आहे. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची शब्दजात सांगा. आमच्या गावात बरेच पाटील आहेत.
या वाक्यातील अधोरेखित शब्दाची शब्दजात आहे सामान्य नाम. या वाक्यात पाटील हा शब्द सामान्य नाम म्हणून वापरला आहे. सामान्य नाम हे एकाच प्रकारच्या अनेक वस्तू, व्यक्ती किंवा स्थळांना दिलेले नाव असते. उदाहरणार्थ मुलगा, शहर, नदी. सामान्य नाम अनेक वचने असू शकते. येथे पाटील हे आडनाव असले तरी वाक्यात बरेच पाटील असे म्हटले आहे. याचा अर्थ पाटील नावाचे अनेक लोक किंवा पाटील या पदवीचे अनेक लोक त्या गावात आहेत. येथे ते एखाद्या विशिष्ट व्यक्तींचे नाव नसून एकाच प्रकारच्या अनेक व्यक्तींना उद्देशून वापरले आहेत. त्यामुळे पाटील हे येथे सामान्य नाम ठरते. आम्ही गहू खातो या वाक्यातून प्रकट होणारा अर्थ कोणता? या वाक्यातून प्रकट होणारा अर्थ आहे लक्ष्यार्थ. लक्ष्यार्थ म्हणजे शब्दांचा किंवा वाक्याचा मुख्य अर्थ सोडून त्या अर्थांशी संबंधित पण वेगळा असा दुसरा अर्थ घेणे. जेव्हा शब्दशः अर्थ घेतला जात नाही कारण तो अर्थ प्रसंगानुरूप योग्य नसतो किंवा त्यातून योग्य बोध होत नाही, तेव्हा लाक्षणिक अर्थाने तो शब्द किंवा वाक्य वापरले जाते. उदाहरणार्थ माझे घर गंगेवर आहे. वाच्यार्थ शब्दशः अर्थ घर गंगेच्या प्रवाहावर पाण्यावर आहे हा अर्थ शक्य नाही. लक्ष्यार्थ माझे घर गंगेच्या काठी आहे. येथे गंगेवर या शब्दाचा लाक्षणिक अर्थ गंगेच्या काठी असा घेतला जातो. शब्दांची जात बदलून वाक्य रचना करा. त्यांच्या डोळ्यात पाणी आले. त्याच्या डोळ्यात पाणी आले या शब्दांची जात बदलून वाक्य रचना या प्रकारे करता येईल. त्याचे डोळे पाणावले. मूळ वाक्यात पाणी हे नाम आहे तर आले हे क्रियापद आहे. पर्यायशीमध्ये पाणावले हे क्रियापद वापरले आहे जे पाणी येणे या क्रियेचे सूचक आहे आणि ते डोळे या नामाशी जुळते. त्यामुळे येथे शब्दाची जात बदलून क्रियापदाचा वापर केला गेला आहे. जो झाडे लावतो वाढवितो तोच खरा उपासक होय. या वाक्याचा प्रकार ओळखा. या वाक्याचा प्रकार आहे मिश्र वाक्य. मिश्र वाक्यात एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्ये असतात. गौण वाक्ये प्रधान वाक्यावर अवलंबून असतात आणि ती प्रधान वाक्याचा अर्थ अधिक स्पष्ट करतात. ती, जो, तो, जेव्हा तेव्हा, जर तर, की, कारण म्हणून यासारख्या अव्ययाने जोडलेले असतात. प्रधान वाक्य तोच खरा उपासक होय हे वाक्य स्वतंत्र अर्थ व्यक्त करते. गौण वाक्य जो झाडे लावतो वाढवितो हे वाक्य जो या संबंधी सर्वनामाने प्रधान वाक्यातील तो या सर्वनामाशी संबंधित जोडले आणि उपासक या नामाबद्दल अधिक माहिती देते. हे एक विशेषण उपवाक्य आहेत. पुढील म्हणीचा नेमका अर्थ कोणता? पिंडी ते ब्रह्मांडी या म्हणीचा योग्य अर्थ आहे जे आपल्या जवळ आहे तेच सर्वत्र आहे. पिंडीमध्ये लहान रूपात जे आहे ते ब्रह्मांडात मोठ्या रूपात आहे. म्हणजेच जे आपल्याजवळ किंवा आपल्या शरीरात आहे तेच व्यापक विश्वात आहे. हे अंतर्बाह्य एकत्व दाखवणारी म्हण आहे. भारतीय तत्वज्ञानात याला सूक्ष्मातच स्थूलाचं प्रतिबिंब असतं असंही मानतात. तलाव या शब्दाला खालील कोणते शब्द समानार्थी आहे? तलाव या शब्दाला कासार, तडाग हे शब्द समानार्थी आहे. तलाव पाणी साठवलेला नैसर्गिक किंवा मानव निर्मिती मोठा जलाशय. समानार्थी शब्द कासार, तलाव, सरोवर, तडाग. तलाव, पुष्करणी, सरोवर. इतर पर्यायांमधील शब्द अर्थ तरंगिणी म्हणजेच नदी, सरिता नदी वाहणारी, क्षीर म्हणजेच दूध, नीर पाणी, अवनी म्हणजेच पृथ्वी जमीन, कुंजर म्हणजेच हत्ती.
वाक्याचा प्रकार ओळखा. काल फार पाऊस पडला. या वाक्याचा प्रकार आहे विधानार्थी होकारार्थी. विधानार्थी वाक्य हे वाक्य केवळ एक विधान करते किंवा एक माहिती देते. काल फार पाऊस पडला हे एक साधे विधान आहे जे पावसाविषयी माहिती देत आहे. होकारार्थी वाक्य या वाक्याचा अर्थ सकारात्मक आहे. यात कोणत्याही नकाराचा नाही न वापर केलेला नाही. त्यामुळे हे वाक्य विधानार्थी असून ते होकारार्थी आहे. उमेशने पेरू खाल्ला. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती आहे तृतीया विभक्ती. उमेश हा नाम व्यक्तीचे नाव आहे. ने हा चतुर्थी किंवा तृतीय विभक्तीचा चिन्ह वाटतो, पण संदर्भानुसार बघूया. येथे उमेशने म्हणजे उमेश हा कर्ता आहे. त्याने पेरू खाल्ला ही क्रिया केली आहे. मराठीमध्ये कर्त्याच्या रूपासाठी विशेषतः ने हा प्रत्यय वापरला जातो आणि तो तृतीय विभक्तीत येतो. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.